हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली, मी कोमल. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. तर आज काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खायचं मन झालं, तर चला आज बनवूया आपण सोयाचा पुलाव. तर सर्वप्रथम मी कांदा तळून घेतलेला आहे आणि ही आहे भाताची तयारी आणि हे आहे सोयाचे असे 10 रुपये भेटते. भरपूर कमी क्वांटिटीमध्ये 10 रुपये आलेला आहे. त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे, बिर्याणी मसाला घेतलेला, आलं लसूण पेस्ट आणि इथं मी घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टमॅटो, हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण आहे ते ठेचलेलं. तर मी आमटी बनवणार आहे मी मिक्स डाळीची. तर सर्वप्रथम आमटी बनवून घेऊया. पहिला तेल टाकून घेऊया पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेतला. मी भरपूर प्रमाणात उभा चिरलेला कांदा चिरून घेतलेला, त्याच्यामुळं आमटीसाठी पण उभा चिरलेला वापरला. तुम्ही बारीक सुद्धा वापरू शकता. त्यानंतर कांदा टाकून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं, जेणेकरून कांदा लगेच परतावं. लगेच टमॅटो टाकून घेतला, हिरवी मिरची टाकून घेतली, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं कढीपत्ता, आलं लसूण ठेचलेलं आणि गरम हे आलं लसूण पेस्ट घेतलेली, त्यामुळे ते पण थोडंसं टाकून घेतली. आणि जे बेसिक मसाले होते ते टाकून घेतलं, हळद टाकून घेतली. आणि ह्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्हीचा पण वापर केलेला आहे. आणि त्यानंतर आपला घरगुती काळा मसाला असतो तोही. आणि ह्या मिक्स डाळीमध्ये मी डाळी मिक्स केलेला आहे, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ, हे दोन्ही पण मिक्स करून कुकरला आपण शिजवून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे एक वेगळ्या प्रकारचा डाळ तडकाच बनवलेला आहे. आमटी झाल्यानंतर मी लगेच भातही बनवून घेतला. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टमॅटो, ठेचलेला आलं लसूण, कोथिंबीर आणि चांगलं परतून घेतलं. त्यानंतर हा तळून घेतलेला कांदा आपण तोही थोडा त्यामध्ये घातला. त्यामुळे बेसिक सगळे मसाले घालून घेतले, आले लसूण पेस्ट घालून घेतली, गरम मसाला घातला, बिर्याणी मसाला घातला आणि त्यानंतर थोडंसं तिखटही घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि सोया चंक्स घातला. त्याच्यासोबत आल्याला तो गरम मसालाही घालून घेतला त्याच्यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं आहे. हवे असेल तर लाल मिरच्याही तुम्ही घालू शकता. माझ्याजवळ होत्या म्हणून त्याही मी मिरच्या घालून घेतल्या त्याच्यामध्ये. चांगलं परतायचं. आणि ह्यामध्ये खरंच तुम्हाला सांगते 1-2-3 चमचे आपण दही वगैरे घातलं असताना त्यामध्ये, तर खरंच इतकी छान टेस्ट असते ना त्याला, मस्तच. खरं माझ्याजवळ दही पण नव्हतं आणि ताकी नव्हतं, त्यामुळे मी घातलं नाही. तुम्ही तुमच्याजवळ असेल तर नक्की घालून बघा. त्यानंतर आणि अजून थोडी कोथिंबीर, त्यानंतर भरपूर सारा असं तळलेला कांदा आणि वरून तुपाची धार. त्यानंतर आपल्याला आमटीला परत फोडणी द्यायची होती, त्यामुळे एका कढईमध्ये मी तूप घेतलं, त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, ठेचलेला आलं लसूण, लाल मिरची सगळं घालून घेतलं आणि चांगलं परतून घ्यायचं. जे खमंग वास येऊपर्यंत तर त्याला चांगलं परतून वगैरे घ्यायचं. बघा तुम्ही, तुपाची फोडणी ज्यावेळी आपण आमटीमध्ये वापरतो खरंच मला सांगते नाच ना हे असं आहे. आणि आजचा बेत आहे फक्त भात आणि आमटी, त्यासोबत चपाती ना, रोटी ना, भाकरी. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? जय महाराष्ट्र.